जळगाव जवळ पुष्पक एक्सप्रेस ही गाडी गेल्याच्या नंतर काही प्रवाशांनी याच गाडीमधून उडी मारली होती। त्यामुळे या गाडीतून जवळपास 13 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। ही घटना जवळपास संध्याकाळी 5च्या दरम्यान घडली होती आणि आता जर पाहिलं तर हीच पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती आता कल्याण स्टेशनवरती आलेली आहे। याच गाडीमध्ये काही प्रवाशांनी अफवा उडवली होती की गाडीला आग लागलेली आहे आणि त्यानंतर काही प्रवाशांनी या गाडीमधून उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेस खाली हे जवळपास 13 प्रवासी जे आहेत ते चिरडल्याची माहिती आहे आणि अनेक प्रवासी जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। आपण जर पाहिलं तर ही गाडी आता या ठिकाणी आलेली आहे आणि प्रवासी जर पाहिलं तर हीच जी गाडी आहे आणि याच गाडीमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्याची धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे। आज काही प्रवासी आपण बघतो आता या ठिकाणी काही प्रवाशांची देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पाहिलं तर ही गाडी आता या ठिकाणी आलेली आहे कल्याण स्टेशनवर सध्या ही गाडी आलेली आहे। प्रत्यक्षदर्शी म्हणून बाबा जाधव या गाडीमध्ये आपण जर पाहिलं तर आता हे उतरत आहेत। बाबा काय आता आलेला अनेक जण तुम्ही प्रवासी होतात, कशा पद्धतीने ही घटना घडली होती, काय नेमकं घटना होती? घटना खूप दुर्दैवी होती। आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली। गाडी ह्याला थांबत नव्हती जळगाव स्टेशनला, पण गाडी थांबली होती आणि जळगाव स्टेशन गेल्यानंतर कुठलं स्टेशन ते परांडा स्टेशनच्या पूर्वी गाडी फास्ट होती आणि रुळावरून थोडीशी आग निघत फास्ट असलेल्या घर्षणातून आग निघते आणि त्या आगीतून काही लोक ओरडली का ट्रेनच्या डब्याला आग लागली आणि ट्रेनच्या डब्याला आग लागली म्हटल्यानंतर काही लोकांनी चेन खेचली। चेन खेचल्यानंतर लोकांनी टपाटप उड्या मारल्या, जवळजवळ 30-40 लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्यानंतर बाजूच्या ट्रॅकवर कलकत्ता याला बेंगलोर एक्सप्रेस जात होती आणि त्याच्यामध्ये बरीचशी लोक चिरडली गेली। त्यातले जवळजवळ आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले, मी स्वतः 2 मृतदेह बघितले डोळ्यांनी आणि बाकी आधी लोकांनी बघितले 8-10 लोक। तर आता आम्ही न्यूजला बघितले 11 लोक त्यात एक्सपायर झालेले आहेत। 13 जणांचा मृत्यू झालेला यामध्ये तुमचा काय अनुभव होता जेव्हा ह्या गाडीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या? आम्ही जेव्हा लखनौवरून निघालो तेव्हा ती गाडी 1.5 तास लेट होती आणि जेव्हा भुसावळ सोडल्यानंतर गाडी जरा स्पीड पकडल्यामुळे काही लोक जे पुढे बसले होते ते बाहेर बसतात ना दरवाज्यात, त्यांना काहीतरी त्या टायर मधून आग दिसली असेल आणि त्याच्यामुळे तो गोंधळ घडलेला असा मला प्रकार वाटतो। कारण की ती जेव्हा आग उडली असेल कोणीतरी बॉम्ब केली का आग वगैरे काय लागली नाही, मिसगाईड केल्यामुळं ती आग लागल्याची अफवा पसरली होती, काही प्रवाशांनी आग लागली असं सांगितलं होतं। तुम्ही स्वतः त्या याच पुष्पक एक्सप्रेस मध्ये होता? मी अशोक शिंपी कळवा हा लखनौ एक्सप्रेस मधनं पुष्पक या गाडीमधून प्रवास करत होतो। प्रवासाच्या दरम्यान जनरल डब्यामध्ये काही स्पार्किंग झालं आणि धुराचे डोळ तिथे पसरले। लोकांना वाटलं गाडीमध्ये आग लागली आणि लोकांनी आग करून आवाज दिला आणि लोकांची पळापळ चालू झाली। ट्रेनच्या दोन्ही बाजूनी लोक खाली उतरली आणि समोरनं बेंगलोर एक्सप्रेस येत होती। त्या बेंगलोर एक्सप्रेसच्या खाली जवळजवळ 15 ते 20 माणसं ठार झाली आणि 13 लोक त्यामध्ये मयत झालेले आहेत। तुम्ही काय सांगाल, काय कसा अनुभव होता, काय मनात धाकधुकी झाली होती की सगळ्या घटनेमध्ये? आम्हाला तर धाकधुकी तर वाटलीच नव्हती, पण अनुभव एकदम बेकार होता। कारण की माझ्या गावची स्टोरी आहे ही, म्हणजे माझ्या गावालाच घडलेली गोष्ट आहे। नदीवरती झालेली लोकांनी ब्रिजवरनं खाली उड्या मारल्या आणि पूर्ण खाली दगडाचा पूर्ण भाग होता, त्याच्यात बरीच लोक मेली। त्याच्यानंतर बाकीचे रेल्वेवरती जे थांबले होते ब्रिजवरती त्या ट्रेनने बाकीच्यांना उडवले, त्याच्यामुळे त्यांना काही करता नाही आलं, म्हणून हे नुकसान या लोकांचं अशी परिस्थिती निर्माण झाली। तर बाबा तुम्ही एक सांगितलं होतं काही एबीपी माझाशी बोलताना की काही प्रवासी दारामध्ये बसले होते, आग लागल्याचं त्यांनी सांगितलं, अफवा उडवली होती, नेमकं काय घटना होती? दरवाजात लोक बसतात ना काही लोक, तर गाडी फास्ट आल्यामुळं रुळाची आणि याची स्पार्किंग झाली, त्यांना वाटलं आग लागली, त्यांनी सांगितलं आग लागली आणि त्याबरोबर चेन खेचली गेली। चेन खेचल्यामुळं लोकांनी आग लागली पटापट उड्या मारल्या दोन्ही साईडला। एक साईडनं बेंगलोर चालली होती
आणि त्या एक्सप्रेस खाली काही लोक चिरडले गेले. असा हा सगळा घटनाक्रम झालेला आहे. आणि आम्ही प्रत्यक्ष तिथे होतो, आम्ही गेलो आणि बघितलं. मी स्वतः दोन मृत्यूदेह डोळ्याने बघितले. एकूण काहीतरी 11 का 12 लोक गेली आणि 30-40 लोकांनी उड्या मारल्या. S4 डब्बा होता. त्या ठिकाणी ह्या दोन्ही गाड्या थांबल्या होत्या का? किती वेळ थांबल्या गाड्या? दोन्ही गाड्या थांबल्या होत्या. पुष्पक एक्सप्रेस आणि बँगलोर एक्सप्रेस दोन्ही गाड्या जवळजवळ 1.5 तास थांबल्या होत्या. आणि नंतर मग आमची गाडी सोडली गेली. प्रशासन तिथं आलं, पोलीस आले, रेल्वेची माणसं आली आणि त्यानंतर आमची गाडी सोडली गेली. पण बँगलोर एक्सप्रेसच्या खाली, रुळाखाली बरेचसे मृत्यूदेह पडले होते. ते तसेच होते, पण प्रशासनाचं काम चालू होतं. प्रवासादरम्यान अनेकदा अशा प्रकारच्या अफवा उडवल्यानंतर घटना देखील घडलेल्या आहेत. ही त्यातली जी आजची घटना आहे. यामुळे तुम्ही आता काय सांगाल? प्रवाशांसाठी कशा पद्धतीचा मेसेज द्याल? प्रवाशांनी कधीही सतर्क राहिलं पाहिजे. जसं आम्ही आज स्वतः उतरून बघितलं काय झालं डोळ्यांनी, तसं सतर्क राहा. लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण की अफवा ह्या नेहमी असतात, अफवा येत असतात, जात असतात. आपण आपला विचार केला पाहिजे, आपल्या विचाराने आपण वागलो पाहिजे. हेच मला बोलायचं. चालू गाडीमध्ये उड्या मारल्या का सगळ्यांनी काय? चालू गाडीमध्ये उड्या, चालू गाडी जीव वाचवण्यासाठी चालू गाडीमध्ये थोडी स्लो होती, चेन खेचलेली होती आणि त्याप्रमाणे लोकांनी उड्या मारल्या ताबडतोब. तर अत्यंत धक्कादायक ही घटना घडलेली आहे. प्रवाशांनी अक्षरशः पुष्पक एक्सप्रेसला चेन पोलिंग झाल्याच्या नंतर ही गाडी हळूहळू जशी चालली त्याच पद्धतीने गाडी जात असताना अशाच गाडीमधून याच स्पीडमध्ये असल्याची गाडी होती आणि त्यामध्ये त्यांनी काही प्रवाशांनी उड्या मारल्या. त्यामध्ये जवळपास 13 प्रवासी जे आहेत ते बेंगलोर एक्सप्रेस या एक्सप्रेस समोर आले आणि त्यामध्ये ते चिरडून त्यामध्ये ठार झालेले आहेत आणि जवळपास अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत. कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.